पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत रत्नागिरीकरांनी जवळपास 2,500 इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केल्या। परंतु आता येथील ओला कंपनीचे सर्व्हिसिंग सेंटर 1 जुलैपासून बंद असल्याने त्या दुचाकी वाहनांची दुरुस्ती होत नाही। संबंधित कंपनीचे अधिकारी ग्राहकांना फोन केल्यास दुर्लक्ष करतात। साधारणपणे 1.5 ते 2.5 लाख रुपये खर्च करून खरेदी केलेल्या दुचाकी ग्राहकांना आता त्रासदायक होऊ लागल्यात। एकंदरीतच प्रदूषण टाळण्यासाठी आणि इंधन वाचवण्यासाठी ग्राहकांनी ज्या इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केल्या त्या ओला सर्व्हिसिंग सेंटरच्या बाहेर दुरुस्त करता जवळपास 40 ते 50 गाड्या तशाच उभ्या आहेत। एकंदरीतच काय की मोठा गाजावाजा करून कंपनीने ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करायला भाग पाडलं, पण आता त्या दुरुस्त करून देण्यास कंपनी टाळाटाळ करत आहे। याची दखल घेत पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा इलेक्ट्रिक दुचाकी ग्राहक करत आहेत। एकंदरीत ही इलेक्ट्रिक दुचाकीची जी सर्व्हिस सेंटर ओला ती बंद आहे। त्या ठिकाणी ज्यांनी काही गाड्या खरेदी केल्या त्यातले ग्राहक आपल्यासोबत आहेत। नांदगावकर आहेत, आपलं नाव काय आणि आपल्याला इथे दुचाकी इलेक्ट्रिक घेतल्यानंतर काय अनुभव आला आहे? ॲक्च्युली मी गाडी 3 वर्षापूर्वी घेतली। गाडी अतिशय चांगली आहे। त्यावेळी शोरूम रत्नागिरीत नव्हतं आणि मला ती गाडी घरपोच मिळाली आणि ती सॉफ्टवेअर बेस्ड गाडी असल्यामुळे अतिशय गाडी चांगली आहे। त्याच्यामुळे मी 3 वर्ष पेट्रोल पंपाकडे गेलो पण नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन भरपूर लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत। आज जवळपास 2,500 गाड्या रत्नागिरीमध्ये आहेत। माझा ओला इलेक्ट्रिकचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 160 गाड्या आहेत। परंतु आता परिस्थिती अशी आहे की त्यांनी आफ्टर सर्व्हिसकडे भावेश अग्रवाल हे जे CEO आहेत कंपनीचे ते अजिबात लक्ष देत नाहीत आणि लोकांच्या घेतलेल्या गाड्या 6व्या दिवसाला बंद पडत आहेत। आणि फक्त भावेश अग्रवाल हे जे उद्योगपती आहेत हे नवीन गाड्या लॉन्च करणं लोकांना म्हणजे सगळं फसवणूक चाललेली आहे। त्याच्यामध्ये ओला केअर प्लॅन असेल किंवा अजून एक्सटेंडेड वॉरंटी असेल, पण एकदा आता ते ओला रोडस्टरच्या गाडीच्या लॉन्चिंगच्या मागे आहेत आणि ते अजिबात लक्ष देत नाही। त्यामुळे सगळे लोक कंटाळलेले आहेत आणि माननीय उद्योगमंत्र्यांनासुद्धा आम्ही भेटणार आणि निवेदनसुद्धा मी तयार केलेलं आहे। फक्त त्यांचे जे सुविधायक आहेत त्यांनीसुद्धा भेटीची वेळ देण्याची 31 तारखेला मान्य केलेलं आहे, तर त्यांना भेटून मी हा प्रश्न तसाच लावणार आहे। तसंच तुम्हाला अगदीच जर बघायचं असेल तर रत्नागिरीचे आपले आगाशे नाचणे रोडचे जे डिपार्टमेंटल स्टोअर आहेत त्यांच्याकडे 15 गाड्या आहेत, तर त्यांनीसुद्धा या गाड्या घेतल्या होत्या पण त्यांनासुद्धा वाईट अनुभव आलेला आहे। म्हणजे मला काय म्हणायचं की 1.5 लाख रुपये खर्च करून लोकांनी विकतची डोकेदुखी घेतलेली आहे आणि कंपनी मॅनेजमेंटला त्याचं काही पडलेलं नाही आणि इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे। तर ह्याच्यामध्ये माननीय उद्योगमंत्री जी उदयजी सामंत यांनी लक्ष द्यावं, राज्याचे परिवहन मंत्री माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि परिवहन आयुक्त यांनी लक्ष द्यावं आणि हा प्रश्न धसाच लावावा आणि लोकांचे आशीर्वाद घ्यावेत असं मला वाटतं। आणि सगळ्या गाड्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते वरिष्ठ स्तरावरती कंपनीला कळवून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा ही नम्र विनंती। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।